नशीब कधी कोणाची थट्टा मांडेल, त्या कोणाच्या नशिबात काय लिहिलं असेल हे फक्त नियतीच जाणते. आणि तसंच काहीसा प्रकार रत्नागिरीतल्या त्या दुर्दैवी तरुणीच्या बाबतीत घडला आहे. मूळची रत्नागिरीतली, पण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिक्षणासाठी ती आईवडिलांबरोबर विरारला गेली. विरारमध्ये आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे या लहानशा खोलीमध्ये तिनं आपल्या पुढच्या आयुष्याचे धडे किंवा आयुष्य घडवायच्या दृष्टीने तिने आपलं बस्तान ठोकलं. आई वडील आणि ती. पण दुर्दैवाच्या फेऱ्यामध्ये ती अडकली. कारण सुरुवात झाली तर तिचे वडील मद्यपी म्हणजे व्यसनी होते. त्यामुळे घरची हलाखीची परिस्थिती होती, आर्थिक विवंचना होती. अशा परिस्थितीत ती मुलगी, आता शिक्षणाचा पर्याय नव्हता, शिक्षण घेणं आवश्यक होतं आणि नकळत आर्थिक परिस्थितीमुळे ती वेश्याव्यवसायाकडे वळली. वाशीमध्ये तिने काही काळ तो व्यवसाय केला. नंतरच्या काळामध्ये रामटेकमध्ये ह्या व्यवसायाला कुठेतरी अधिक किंमत मिळते किंवा अधिक पैसे मिळतात असं तिच्या मैत्रिणीकडून कुठेतरी सांगण्यात आलं. आणि त्यानंतर रामटेकमधल्या एका तरुणाशी तिची ओळख झाली म्हणा, संभाषण झालं आणि काही चर्चा झाली आणि तिने वाशीकडून आपला मोर्चा रामटेककडे वळवला. रामटेकला एस टी स्टँडवरती उतरल्यानंतर तिला जो मध्यस्थी मुलगा होता तो तिला न्यायला संबंधित एका हॉटेलवरती ते आला. हॉटेलवरती आल्यानंतर ही गोष्ट नेमकी पोलिसांना समजली आणि पोलिसांकडून टीप मिळाली आणि पोलिसांनी एक भोगस गिराईक पाठवून त्या मुलीशी चर्चा केली आणि 1,000 रुपयामध्ये व्यवहार ठरला. आणि पोलिसांनी टीप दिल्या कारणाने ती मुलगी रंगेहात पकडली गेली. मुळात अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणारी ही मुलगी आयुष्याचं आपल्या स्वप्न साकार करण्यासाठी ती मुंबईसारख्या म्हणजे विरारसारख्या ठिकाणी आली. परंतु घरची परिस्थिती अडचणीची होती, हलाखीची होती, म्हणून नकळत ती ते वेश्याव्यवसायाकडे गेली. त्यात त्या तरुणीचा काय दोष? कुठेतरी शिक्षण घ्यायला पाहिजे त्या पद्धतीने. आणि मुंबईसारख्या किंवा विरारसारख्या शहरामध्ये शिक्षण घेता घेता त्या कॉलेजच्या जीवनात नसेल किंवा वैद्यकीय महाविद्यालय जीवनातसुद्धा वागणंसुद्धा तितक्याच महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे झटपट पैसे मिळवायचे कसे ह्या हेतूनेच तिची पावलं त्या व्यवसायाकडे वळली. पण अखेर नियतीच्या मनात होतं तेच झालं आणि अखेर ती पोलिसांकडनं पकडण्यात आली. आता तिची रवानगी नागपूरमधल्या एका महिला आश्रममध्ये करण्यात आले. मुळात त्या मुलीचं काय चुकलं? त्या मुलीला इतकं करणं का भाग पडलं आणि तिला ह्या व्यवसायाकडे का वळावं लागलं? त्याचं उत्तर एकच की आर्थिक विवंचना. म्हणजे पैसे असतील किंवा नसतील तर माणसावरती कुठला प्रसंग ओढवतो आणि आयुष्य घडवण्याच्या उद्देशाने गेलेली ती तरुणी आज एका वेगळ्या मार्गाकडे वळली. हे तिचं दुर्दैव म्हणावं की तिचं नशीब म्हणावं. टाइम्स डिजिटल करता किशोर मोरे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.